पाहूयात विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हिंगोली परभणीच्या जागेवर शिवसेना लढणार असल्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला आपल्या पारंपरिक जागा कायम राखण्यात यश आल्याचं दिसतंय। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे, तर पुण्याच्या जागेवर भाजपाचा दावा कायम आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडणार आणि त्यानंतर अंतिम निर्णय होणार। दरम्यान महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला काय असू शकतो त्यावर आपण एक नजर टाकूया। भाजपाला 12 जागा मिळणार, तर शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा जातील आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा जाणार। आता कोणत्या पक्षाला कुठली जागा जाणार तेही आपण पाहूयात। भाजपाकडे अहिल्यानगरची जागा जाणार। अहिल्यानगर सोबतच सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा ही जागा देखील भाजपाच्या वाट्याला जाणार। नांदेड, पुणेवर देखील भाजपाने दावा केलाय। भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, संभाजीनगर, जालना या जागेवर सुद्धा भाजपाने दावा केलेला। नागपूर। आता पाहूयात शिवसेनेच्या वाट्याला कुठल्या जागा जातील। ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी, हिंगोली या पारंपरिक जागा आहेत शिवसेनेच्या, ज्या त्यांना मिळालेल्या आहेत। तर राष्ट्रवादीला कुठल्या जागा जाऊ शकतात। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागा राष्ट्रवादीला जाऊ शकतात।